सामन्याला आता होते सुरुवात. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहताय. स्ट्रायकिंग एंड वरती आहे तुषार मोरे, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय प्रणय घरत. षटक क्रमांक पहिलं हाताळणी करता सज्ज होतोय. गोलंदाजी मार्ग वरती पंकज पाटील, अर्थातच पालन. सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. हिअर वी गो विथ द फर्स्ट बॉल. पहिला बॉल घेऊन गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने पंकज पाटील तयार. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलेला आहे. फिल्डर तिथे आहे, त्यावेळेला मात्र अगदी चांगला झेल उज्ज्वलने यावेळेला मात्र टिपलाय. पहिल्याच बॉलवरती लागला मोठा धक्का. पवनसुत नवली या संघाला. तुषार मोरे गॉन बॅक टू दी पवेलियन. अगदी चांगला बॉल या वेळेला मात्र हाताळला होता. फटका देखील अगदी चांगला होता, परंतु उज्ज्वलने अगदी योग्य प्रकारे कॅरी केलं या झेलला आणि गोल्डन डकचा शिकार होताना आपण पाहिलं तुषार मोरेला. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं विकेट जाताना पाहायला मिळाली. जो ट्रॅप या ठिकाणी पंकजने आखला होता आणि त्या ट्रॅप मध्ये देखील सापडवलं त्यांना तुषार मोरेला. अगदी चांगला झेल कॅरी केला उज्ज्वलने. नवीन फलंदाज करण ठाकूर नव्यानं दाखल झालेला आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा पंकज तयार. बॅकफुटला गेले, चांगल्या प्रकारे खेळलं. यावेळेला मात्र अगदी चांगली फेकी पाहायला मिळते. डायरेक्ट हिट पाहायला मिळाला. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी घेतली गेली मदत. इथे मात्र प्रणय घरत थोडेसे नाराज जरूर दिसत आहेत. पाहूया तिसरे पंच काय निर्णय कळवत आहेत. परंतु प्रणय मला वाटतं जाणून आहेत. डायरेक्ट हिट लागलाय, पॉपिंग क्रीज पासून दूर होते आणि यावेळेला आपण पाहतायत अगदी चांगल्या प्रकारे खेळाडू वृत्ती चांगली पाहायला मिळाली प्रणय घरतची. यावेळेला मात्र आपण पाहताय दुसरा धक्का लागलाय पवनसुत नवली या संघाला प्रणय घरतच्या रूपात. काय अगदी चांगली गोलंदाजी पंकजची पाहायला मिळाली. पहिल्या दोन बॉलवरती दोन मोहरे मात्र त्यांना गारद केले. पहिला तुषार मोरेला झेलचित करवलं आणि त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून प्रणय घरत माघारी परतले. आता पाहूया षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा पंकज पाटील तयार. यतीन पाटील साठी राईट ओव्हर द विकेटने षटकातील पुढील बॉल. यावेळेला मात्र शफल होऊन फाईनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. बॉडी लँग्वेज जर आपण यतीनची पाहिली तर आक्रमक पद्धतीने या फटक्याला खेळण्याचा अंदाज जरूर होता. त्याच परस्पर विरोधामध्ये आपण पाहिलं पंकज पाटीलला अगदी बॉडी लाईन अटॅक या ठिकाणी मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय त्याच प्रकारची गोलंदाजी सध्या आपण पाहतोय पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटने पंकज घेऊन तयार. अगदी चांगला बॉल. यावेळेला मात्र ऑन साइडला चेंडूला खेळले. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय. इथे मात्र पहिली धाव ही फलकावरती लागली जाते. नाजूक स्थिती ही जरूर पाहायला मिळते. 2 गडी बाद 1 अशी स्थिती पाहायला मिळते पवनसुत नवली या संघाची. षटकातील चौथा बॉल. यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन खेळले. फिल्डर तिथे आहेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा तेच रिपिटेशन. इनफिल्डच्या वरनं खेळायचा प्रयत्न. अगदी चांगला झेल टिपलाय. विकेटचं झालं पतन. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. करण ठाकूर गॉन बॅक टू दी पवेलियन. दुर्वेश यावेळेला मात्र आपण पाहिलं फ्रेम मध्ये आले. अतिशय चांगला झेल या ठिकाणी कॅरी केला. जी टॉप ऑर्डर आपण पाहिलं तर अक्षरशः ढेपाळताना पाहायला मिळाली. पहिले 3 धक्के दिलेत पंकजने या पहिल्याच षटकामध्ये. पॉवर प्लेची षटक
आपण पाहिलं खास करून फलंदाजांच्या नावे जातात, परंतु यावेळेला आपण पाहिलं पंकजचा बोलबाला या षटकामध्ये पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज आपण पाहतायत, नव्यानं दाखल झालेला आहे करण मोरे. रन मशीन म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच करण मोरे आता मात्र दाखल झालाय. आता करण मोरेला मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल, यतीन पाटीलला देखील जबाबदारी स्वीकारावी लागेल, धावा जमवाव्या लागतील. कारण की सध्या आपण पाहिलं तर ज्या फलंदाजांकडून अपेक्षा होती आणि त्या फलंदाजांनी अक्षरशः नाराज केलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालेला आहे 5, त्यामध्ये आपण पाहिलं 3 गडी बाद झालेले आहेत. इथे मात्र चॉप केलेला हा चेंडू आपण पाहत आहे, पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय, फिल्डर तिथे आहेत. आता मात्र आपण विनर्सच्या खेळाडूंची बॉडी लँग्वेज आपण पाहिली, अगदी सकारात्मक दृष्टिकोनानं खेळताना दिसत आहेत. त्याचं कारण पंकजची ही धारदार गोलंदाजी ही पाहायला मिळाली. इथे आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहत आहे, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती पवनसुत नवली या संघाची 2. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्गवरती अनिकेत राऊत. मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं उल्लेखनीय कामगिरी अनिकेतची राहिली आहे आणि तोच अनिकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती तयार होतोय. अनिकेतचा सामना करण्याकरिता समोर फलंदाज आपण पाहत आहे करण मोरे. षटकातील पहिला बॉल, अगदी चांगला बॉल. यावेळेला मात्र शरीराचा वेध घेताना हा चेंडू पाहायला मिळालाय. राहुल पाटील यांनी मात्र फेकी केली आणि तत्पूर्वी लेग बाईसच्या माध्यमातून आपण पाहताय 1 रन कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे पवनसुत नवली या संघाची धाव फलकावरती 3 गडी बाद 3. अगदी चांगली गोलंदाजी याही वेळेला पाहायला मिळाली विनर्स टेंबुडेच्या माध्यमातून. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार, गोलंदाजी मार्गवरती अनिकेत राऊत. षटकातील दुसरा बॉल यतीनसाठी स्विचिटचा फटका यावेळेला मात्र खेळलेला आहे, अगदी तंत्र वापरलं, टेक्निकल शॉट या ठिकाणी स्विचिटचा पाहायला मिळाला. यावेळेला मात्र सिंगलला डबल मध्ये परावर्तन पाहायला मिळालं आणि 2 धावा अगदी योग्य प्रकारे परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 5. आता धावा जमणं हे पवनसुत नवली या संघाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर खूप महत्वाचं आहे, कारण की एका मागोमाग एक असे 3 धक्के आणि मोठे दिग्गज फलंदाज माघारी परतलेत. करण मोरे आणि यतीन पाटील या जोडीला आता मात्र तळ ठोकून उभं राहावं लागेल, धावा जमवणं गरजेचं आहे आणि ती जबाबदारी ओळखून खेळावं लागेल. षटकातील पुढचा बॉल यावेळेला मात्र मैदानी लगत चेंडूला खेळलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. गोलंदाजाच्या हातामध्ये जर चेंडू दिला असता तर डेफिनेटली संधी अजून एक निर्माण झाली असती, परंतु तसं काही झालं नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल लो फुटटॉसचा चेंडू पंकजने मात्र फिल्डिंग केली, अनिकेतच्या हातामध्ये मात्र चेंडू व्यवस्थितपणे सापडला नाही आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय थोडीशी हताश आणि हतबल जरूर दिसले अनिकेत आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तरी एक चिकी सिंगल इथे कंप्लीट होताना पाहायला मिळाली. धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 6. षटकातील चौथा बॉल, अगदी चांगल्या पद्धतीने हा चेंडू हाताळला, त्याला मात्र खेळून काढलं करण मोरे. सध्या आपण पाहतोय व्यावसायिक क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे करणने हाताळले आणि माझी मुंबई या संघाकडनं खेळताना ISPL पर्यंत आपण करण मोरेला देखील पाहिलंय. लेदर बॉल क्रिकेट खेळण्याचा देखील दांडगा अनुभव करणकडे आहे आणि आता आज खऱ्या अर्थानं करणची कसोटी आहे. पाहूया षटकातील पुढचा बॉल, पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार अनिकेत राऊत. सातत्यानं आपण पाहिलं अनिकेत आणि करण व्यावसायिक क्रिकेटमध्ये एकाच संघामधनं खेळत असतात. आता पाहूया विपक्षामध्ये खेळताना कशा प्रकारची रणनीती एकमेकांविरोधामध्ये आखतील हे दोन्ही खेळाडू. षटकातील पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने अनिकेत घेऊन तयार, अगदी चांगला बॉल. इथे मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे, 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न
कारण मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये दिसत आहेत आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय एकच रन तिथे मिळते. या एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8. 5 चेंडू झालेले आहेत. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती अनिकेत. अगदी चांगला बॉल. यावेळेला मात्र चेंडूला ओळखलं. लेन्थचा टप्पा इथे योग्य होता. यावेळेला मात्र गुड लेंथ वरती टाकलेला चेंडू त्याला खेळून काढलं. एक ग्लान्सच्या माध्यमातून आपण पाहताय 1 रन कंप्लीट आणि या एका धावेने आपण पाहताय झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे पवन सुतनवली या संघाची धाव फलकावरती 3 गडी बाद 9. दरम्यान पंकज पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघताय थोडासा प्रेशर कन्वर्ट केला बॅटिंग टीमकडे. पंकज पाटील गोलंदाजी ट्रॅकवर समोर करण मोरेला बघतो. नॉन स्ट्राइक इन कडे आपण यतीन पाटील यांना बघतोय. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन चांगलं बॅटल बघायला मिळणार आहे. पंकज पाटील विपक्ष करण मोरे. फक्त नाजूक टच आपल्याला बघायला मिळतोय. डॉनला चेंडू ट्रॅव्हल केलाय. सिंगल कंप्लीट होताना धावसंख्या 1 ने आकार घेते. 10 runs on a scorecard. Loss of 3 wicket. We are watching big battle between Tembode and Pawan Soot. जबरदस्त कशमकश 2 दिग्गज संघामधली लढाई आहे. अस्तित्वाची लढाई. अंतिम मॅच अंतिम दिवसासाठी येण्यासाठी हा संघर्ष चाललाय. आमदार चषक 1 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आपण बघतो या स्पर्धेचं. चेंज ऑफ द पेस. पॅड अँड बॅड मध्ये चेंडू होता. हळुवारपणे फॉरवर्ड लेग रिझनला एक्झिक्यूट केलाय. सिंगल कंप्लीट होताना 11 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. उत्कृष्ट गोलंदाजी आहे. लेंथ लाईनला मेंटेन करताना प्रत्येक चेंडू हा खूप चांगल्या डिसिप्लिनने हँडल करताना आपण बघू शकाल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पंकज पाटील यांची गोलंदाजी, त्यांचा रणनीती, त्यांचा फॉलो थ्रू, रिलीज ऑफ द डिलिव्हरी मध्ये त्याने जो साधलेला बॅलन्स इज बिग इम्पॉर्टंट फॉर एव्हरी बॉलर आणि तेच इथे बघायला मिळतं. इथून करण मोरेकडे सर्वांच्या नजरा आहेत. पवन सूत संघाची आस्था म्हणून करण मोरे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. पंकज पाटील चेंडू क्रमांक 3. गतीला परिवर्तन. ड्राईव्ह लेंथवरती होता. फ्रंट फूट ड्राईव्ह बघायला मिळतोय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करताय. थोडंसं प्रेशर कन्वर्ट करताय. धावसंख्या 2 ने आकार घेताना स्थिरावली गेली आहे. 13 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. गेअर बदलण्याचा आयटम आहे. ड्रायव्हिंग सीट वरती येण्याचा प्रयत्न आहे. परंतु पंकज पाटील व्यावसायिक क्रिकेट दोन्ही खेळतात. ताई पॅकर्स कडनं आपण बघितलं अनेक मॅच मध्ये. परंतु इथून आपण बघितलं एक कन्सेप्टचं जे पालघर डहाणूचं क्रिकेट आहे त्याच्यातलं ते बॅटल आहे. त्याच्यातलं ते द्वंद्व आहे आणि या द्वंद्वाला आपल्या बाजूने फिरवण्यासाठी ट्रॅप रस्ता आहे या ठिकाणी. पंकज पाटील शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली, शॉर्ट स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा स्वीपर कव्हर्स. वाईट बॉल. आणि समोरची आग पेटवलेली आहे. प्लीज मित्रांनो, प्लीज थोडस विझवा. प्रेमळ विनंती. पुढचा चेंडू. ओ या वेळेला आपण बघताय लेग गलीला चेंडू एक्झिक्यूट केला होता. सिंगल परिपूर्ण होते आणि धावसंख्या 1 ने आकार घेताना 15 वरती पोहोचले. षटक क्रमांक आपण बघतो या ठिकाणी 3 आणि चेंडू झालेले आहेत ते 4. म्हणजे एकंदरीत 16 चेंडू 15 धावा 3 गडी बाद असं आपण विश्लेषण करू शकतोय या पहिल्या 3 षटकाचं. पुढचा चेंडू. ओहो हो, ड्राईव्ह झाला चेंडू. टॉस झाला या वेळेला. यतीन पाटील मात्र या चेंडूकडे फक्त बघत राहिले. अनप्लेबल डिलिव्हरी. एक्सलेंट पिचिंग हियर.
पंकज पाटील ची खासियत राहिली त्याचा प्लस पॉइंट तो राहिलाय अचूकता. हा कुठल्याही गोलंदाजाला एका चांगल्या दिशेने मोमेंटम शिफ्ट करून देतात आणि ती अचूकता इथे बघायला मिळते. अंतिम चेंडू या षटकातील. स्कोर 7-15, लॉस ऑफ 3 विकेट. अँड दिस टाइम ट्राय टू प्ले. आपण या ठिकाणी बघतोय थोडस शपलून खेळण्याचा प्रयत्न. वाईड बॉलचा कॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 16 वर स्थिरावलं गेले. कमी वेळामध्ये अतिशय सुंदर नियोजन आपण बघतायत. आमदार चषक 2025चा नेत्र दीपक सोहळा पाटील नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण बघतायत लाईव्ह टेलिकास्ट. गतीला परिवर्तन. करारा कव्हर ड्राईव्ह. नो चान्स एनी फिल्डर. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. स्कोर फ्लाय झालाय तो म्हणजे 2-0. 20 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. एक्सलंट फिनिश केलंय पंकज पाटीलच्या चेंडूला. गरज होती चौकाराची. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकाल. काय जबरदस्त चौकार आलाय. स्कोर फ्लाय झालाय. या षटकामध्ये तब्बल 11 धावा. 20 धावा झालेल्या स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालंय. थोडस गेम प्लॅनिंग टीम मीटिंग आपण बघतोय. पहिल्या दिवसामध्ये आपले व्ह्यूअर्स 34,000चा पल्ला आपण पार पाडलाय. 34,853 व्ह्यूअर्स आपल्याला मिळत आहेत. नक्कीच आपण 5 दिवसामध्ये तो 2 लाखाचा पल्ला नक्कीच पूर्ण करणार. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही मनामध्ये. कारण अंतिम दिवसामध्ये 2 आयकॉन खेळाडू ऑल इंडियाचे आपण देणार आहोत आणि त्यासाठी प्रचंड गर्दी या भव्य अशा प्रांगणामध्ये. आर्यनचं एक ऐतिहासिक मैदान तिथे बघायला मिळेल. अनिकेत राऊत वैयक्तिक 2रं आणि सामन्याचं 4थं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होताना. आमचे अनुराग असतील त्यांना आम्ही थँक्यू म्हणतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचनाची संधी आम्हाला ते उपलब्ध करून देत आहेत. सर्व एंटायर टीम. आमदार चषक. अनिकेत आले गोलंदाजी ट्रॅकवर. 10-12 पावलांचा रनअप. समोर करण मोरे. बिग बैटल. काफी बड़ा मुकाबला. काफी दिलचस्प मैच. गेंद और बल्ले की कशमकश और एक तरफ अनिकेत और दूसरी तरफ करण मोरे के बीच में चलता हुआ एक कड़वा संघर्ष. अनिकेत तैयार होता ना. पहिला चेंडू. ओ शॉर्ट बॉल हुक केलाय. चेंडूला पाठवताय सरळ लॉंग लेग रीजन मधनं. पंच सांगतायत 4 चौकार. स्कोर फ्लाय नाउ 24 रन्स. करण मोरे इंटेंट क्लिअर करतायत. इम्पॅक्ट क्लिअर करतायत आणि अनिकेतच्या अगेन शॉर्ट बॉलला हुक मध्ये शॉट कन्वर्ट करत लॉंग लेगला रीजन मध्ये करण मोरेचा ट्रेडमार्क. इट्स अ 4 रन. पुढचा चेंडू तयार होताना पुन्हा अनिकेत राऊत. समोर करण. ओहो अनप्लेबल बॉल आणि जबरदस्त रिदम मध्ये खेळत होते. काय घडलं एक्झॅक्ट ते आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. कारण मोरे चेंडू खेळताना थोडेसे स्टेप आउट झाले. तदनंतर मात्र कमबॅक घेण्याचा त्यांचा प्रयत्न आणि तिथे आपण बघतायत कारण मोरे करत असताना बाद झालेले आहेत. पवनसूत नवली संघासाठी सर्वात मोठा आदरा. कारण बॅक 11 धावांचं योगदान दिले न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर नंदन. नावामध्ये नंदन आहे. नंदन बन करावं लागेल आपल्या नावाप्रमाणे. स्कोर बघायला मिळतोय 24. लॉस ऑफ 4 विकेट. आणि इथे आपण बघतायत कॅमेरामॅन मात्र व्ह्यू दाखवताना चंद्रमा कॅचअप करतायत. मुन्ना जसवाल काफी अच्छी एडिटिंग करते. जतिन किनी मॅन फ्रॉम
बहाडोली मुन्ना बोईसर से बिलोंग करते और काफ़ी बड़ा वर्क रहा है इन 2-3 सालों में। उनका जो सफ़र रहा है वो काफ़ी बड़ा यादगार रहा है। न्यूमान नंदन 24 झालेले आहेत। अनिकेतचे चेंडू या षटकातील आपण बघताय 2 नवीन बॅटर युवा बॅटर आहेत इथून मात्र यतीन आणि नंदन हे पवनसुत नवलीचं फ्युचर आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय। ओ कलाई की सारे मोड दिया सिंगल परिपूर्ण झाले। खूप चांगलं क्रिकेट तिथे जयेश आपल्याला बघायला मिळतंय। धावसंख्या 1 पुढे जाते 25 वर स्थिरावलंय। जबरदस्त समाज एक अतिशय तगडं द्वंद्व आहे आणि ज्या वेळेला तुमच्या अस्तित्वाची लढाई असते ज्या वेळेला तुम्हाला पुढे जायचं असतं त्या वेळेला तुम्ही ज्या अनुभवाने खेळता जो तुमचा अनुभव पणाला लावता तो क्लास 1 असतो। 25 रन्स समोर यतीन पाटील आणि तयार असताना पुढचा चेंडू ओ या वेळेला आपण बघताय चेंडूला खेळला गेलाय। चेंडूचा पाठलाग सुरू झालाय। लांब चेस करण्याचा टीम होता परंतु चेंडू छूम अंतर 29 धावा ऑन स्कोर कार्ड आहे 29। भरपूर शॉर्ट बॉल आणि त्याचा फायदा उचललाय मिस्टर यतीन पाटील आणि पवनसुत नवलीचं एक ट्रेडमार्क पुढे येताना कठीण काळामध्ये यतीन पाटील पवनसुत नवलीच्या दिशेने मात्र उभा राहिलाय आणि 29 वरती स्कोर पुढे सरकताना या षटकामध्ये 2 चौकार आलेले आहेत। चेंडू झालेले ते टोटली 4। थोडंसं स्पीडअप करावं लागेल इच्छे पण नोंद घ्या। पुढचा चेंडू ओ अक्रॉस द लाईन ऑन साइडला बॅटला ड्रिल केलं होतं। यतीन पाटील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न करत होते। चेंडू डॉट आला। अंतिम चेंडू असेल। शेवटचा चेंडू हो याही वेळेला पिच केले फक्त ऑन साइडला। लॉंगॉनचा खेळाडू पंकज येतोय तदवर 2 धावा परिपूर्ण आणि धावसंख्या 2 ने आकार घेताना पोहोचले 31 धावा 31। चार षटकांचा खेळ झालेला आहे। 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या धावफलकावरती 31 झाली आहे। पंकज 3 मिनिटं आहेत तुमच्याकडे हे षटक कंप्लीट करण्याकरिता। 3 मिनिटांमध्ये जर हे षटक कंप्लीट झालं नाही तर तुम्हाला एक फिल्डर शेवटच्या ओव्हरमध्ये येस ऍक्सेप्टेड ड्रिंक्स या ठिकाणी आपण पाहताय। खेळाडूंना आवश्यकता आहे आणि त्याच्याचमुळे आपण पाहताय। पाचवा षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज। गोलंदाजी मार्क वरती कौस्तुभ। वेळ कमी आहे तेव्हा वेळेचा वापर योग्य प्रकारे व्हायला हवा। या षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार। राईट आर्म ओव्हर द विकेटने कौस्तुभ। इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलाय नंदनच्या बॅटमधून आपण पाहताय।
मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, फिल्डर तिथे आहे डीप मध्ये, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु सिंगल आणि डबलची जोड या दोन बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि ते आपण पाहिलं धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 33 धावा. 4.1 षटकांचा खेळ जरूर झालाय. पवनसुतच्या पॅव्हलियन मधनं मात्र आपण पाहतोय उत्साह वाढवला जातोय फलंदाजांचा, कारण की धावा जमणं हे सध्याच्या घडीला खूप महत्वाचं राहिलंय पवनसुत नवली या संघासाठी. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. कौस्तुभ अगदी चांगला बॉल शरीराचा वेध घेताना पाहायला मिळालाय. यावेळेला मात्र आपण पाहतोय लेगबाईजच्या माध्यमातून ही एक धाव जरूर ऍड ऑन होते धाव फलकावर. या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 34 धावा. यतीन आपण पाहिला खऱ्या अर्थानं खूप चांगलं कॉन्ट्रीब्यूट करताना दिसतोय आपल्या संघाकरिता. 11 बॉल त्यांना आतापर्यंत खेळलेत, 16 वरती नाबाद आहे आणि त्याला साथ देताना नंदन 9व्यानं दाखल झाल्या. 3 बॉलवरती 3 धावा त्याच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळाल्यात. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा कौस्तुभ घेऊन तयार यतीनसाठी. इथे मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा हवा तसा संपर्क झाला नाहीये. बॉलिंग एंडला मात्र राहुलने फेकी केली आणि इथे आपण पाहतोय फेकी केल्यानंतर डोक्यावरती हात मारले, कारण की बॉलिंग एंडला कोणी तिथे नव्हतं आणि त्याचाच फायदा फलंदाजाने उचलला. 1 रन कंप्लीट केली गेली आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 4 बाद 35. अजून 10 ते 15 धावा आल्या तर डेफिनेटली एक चांगली टोटल ही जरूर पाहायला मिळेल. म्हणजे 50चा आकडा डेफिनेटली हा पाहायला मिळू शकतो, परंतु त्याकरता धावा जमवणं हे गरजेचं आहे. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय, नंदनच्या बॅट मधनं आलाय, आउट ऑफ द पार्क, बिग हिट, षटकार, 6 धावा. अतिशय चांगला फटका निर्णायक क्षणाला पाहायला मिळाला. नंदनच्या बॅट मधनं ऑफ स्टंप वरती गेला, शफल मुवमेंट पाहायला मिळाली आणि पिक केलं या लेंथला षटकाराकरिता. प्रत्येक अँगल मधनं आपण पाहू शकाल, फॉलो ऑफ द बॉल देखील पाहू शकाल. ब्रँड इज ऑलवेज अ ब्रँड, पार्टनर्स नेटवर्क आपल्याला पाहायला मिळते. या षटकाराच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 41. 4.4 षटकांचा खेळ झालाय. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर कौस्तुभ. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन द राईज यावेळेला मात्र खेळला गेलेला आहे. चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेला, फिल्डर तिथे भावेश आहेत, 1 धाव घेतली आहे आणि यतीनने यावेळेला मात्र धाव घेण्याचा मनसुबा अगदी बाळगला होता आणि या 2 धावा पुन्हा एकदा आपण पाहिलं कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 43. अगदी चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर चांगल्या धाव संख्येकडे वाटचाल करताना पवनसुत नवली हा संघ पाहायला मिळतोय, कारण की सुरुवातीच्या काही षटकांमध्ये आपण पाहिलं विकेटची पडझड पाहायला मिळाली, धावा मात्र येत नव्हत्या. त्यानंतर आपण पाहिलं यतीन पाटील मैदानामध्ये आला, चांगल्या प्रकारे धावांचा आलेख उंचावताना दिसलाय. 17 वरती नाबाद यतीन पाटील आहे, चांगले कॉन्ट्रीब्युशन त्यांना केलंय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची या संघामध्ये वर्णी लागली जाते. पाहूया षटकातील पुढील बॉल. इथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न नंदनचा, जरूर पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये जातोय, फिल्डर तिथे मात्र पोहोचले होते, झेल काही होऊ शकला नाहीये आणि यावेळेला मात्र आपण पाहताय पुन्हा एकदा प्रत्येक रन खूप महत्वाचा आहे आणि ते महत्व जाणलंय पवनसुत नवली संघानं आणि त्याच्याचमुळे त्यांचे पाठीराखे आपण पाहताय आपल्या फलंदाजांचा आत्मविश्वास द्विगुणित करताना जरूर दिसत आहेत. धाव संख्या आपण पाहिलीत तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 5 षटकांच्या खेळानंतर 45. आता शेवटचं आणि अंतिम षटक बाकी आहे आणि अगदी चांगली वेळेचं व्यवस्थापन केलेलं आहे विनर्स टेम्पोडे या संघानं. अगदी योग्य त्या वेळेमध्ये 25 मिनिटांमध्ये ही 5 षटकं हाताळली. आता शेवटचं षटक बाकी आहे या सत्रातलं. बघा या स्पर्धेचा नियम जर आपण पाहिलं की 12वा खेळाडू फक्त पाणी आतमध्ये घेऊन जाऊ शकतो, याची दखल नवली संघानं घ्यायची आहे. इतरत्र प्लेइंग 11 मधला कुठलाही खेळाडू पाणी घेऊन आतमध्ये जाणार नाही, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजकांची जी सूचना आहे ती आम्ही पोहोचवतोय. इथे आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 45.
शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहताय हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती जयेश. इथे मात्र स्विचिटचा प्रयत्न यतीनच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालाय. इथे आपण पाहताय क्विक सिंगल इथे पाहायला मिळते आणि या एका धावेने आपण पाहिलं तर धाव संख्या आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 4 गडी 5 46. काय सुंदर डावाला मात्र सावरलं या दोन्ही फलंदाजांनी. एक चांगली भागीदारीची आवश्यकता होती नवली संघाला आणि ती भागीदारी या दोन बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. गोलंदाजांचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल ज्या प्रकारची गोलंदाजी विनस टेंबोडी या संघानं हाताळलेली आहे. वाखाणण्याजोगी इथे मात्र अगदी चांगला फटका स्लॉक स्वीपचा पाहायला मिळतोय नंदनच्या बॅटमधनं. मस्ट निडेड 6 षटकार 6 धावा. अगदी चांगला फटका मॅग्निफिसंट स्ट्रोक नंदनच्या बॅटमधनं आलाय. इथे मात्र अजून एक फटका परंतु फिल्डर त्या ठिकाणी आहेत. इथे मात्र अगदी चांगला झेल या ठिकाणी टिपला गेलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कौस्तुभ तिथे होते. व्हेरी वेल कॅच या ठिकाणी आपण पाहू शकाल. तितका चांगला फटका नंदनच्या बॅटमधनं आला. टायमिंग योग्य प्रकारे साध्य केलं. पॉवर मात्र कमी पडली आणि त्याच्याचमुळे अगदी फिल्डरच्या हातामध्ये हा झेल सोपवून नंदन दाखल झालेत आपल्या तंबूच्या दिशेने. 19 धावांची एक बहुमूल्य खेळी ही नंदनची पाहायला मिळाली. धाव संख्या आपण पाहताय पवनसुत नवली या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 52. बघा सिंगल आणि डबलला का महत्व आहे ते या इनिंग मध्ये पाहायला मिळालं. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा मोठे फटके आणि जेव्हा जेव्हा चांगले चेंडू आहेत तेव्हा मात्र त्याचा सन्मान आणि एकेरी दुहेरी धावा या इनिंग मध्ये पाहायला मिळाल्यात. आता मात्र या शेवटच्या षटकातील आपण पाहिलं तर शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या बॉलवरती 1 रन त्यानंतर षटकार नंदनच्या बॅटमधनं पुन्हा तोच प्रयत्न पाहायला मिळाला आणि विकेट देखील पाहायला मिळाली. नवीन फलंदाज आपण पाहतायत नितेश किट्टो नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवर. षटकातील पुढचा बॉल अगदी चांगला बॉल ऑन द राईट डिलिव्हरी यावेळेला मात्र पाहायला मिळते. अतिशय चांगला बॉल या ठिकाणी आपण पाहिलं जयेशच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल अगदी चांगल्या पद्धतीने यावेळेला मात्र चेंडूला खेळले. भावेश तिथे आहे डीप मध्ये डीपला लॉंग ऑफला तितका चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा परिपूर्ण केला. तिसराचा देखील प्रयत्न यतीन करताना दिसतात आणि यावेळेला मात्र आपण पाहिलं रनआउटच्या माध्यमातून लागतोय अजून एक धक्का पवनसुत नवली या संघाला. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र अगदी चांगला फटका नितेशच्या बॅटमधनं आलाय. व्हॉट अ शॉट. आणि या षटकारानं आपण पाहिलं इनिंगची झालेली आहे समाप्ती. 6 षटकांचा खेळ झालाय. 6 षटकांच्या खेळानंतर 54 60 धावा या फलकावरती झाल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारचा हा फटका व्हॉट अ शॉट. निर्णायक क्षणाला हा निर्णायक षटकार नितेशच्या बॅटमधनं आलाय. खाली टाकलेला हा चेंडू त्याला मात्र ओळखलं पिक केलं आणि अगदी सरळ या चेंडूला खेळून काढलंय.
धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 60-61चं लक्ष्य विनस टेंबोडे या संघासमोर ठेवले गेले. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं, तुषार मोरे गोल्डन डकचा शिकार झाले. त्यानंतर आपण पाहिलं प्रणय गरत हे देखील गोल्डन डकचा शिकार झाले. करण ठाकूर देखील गोल्डन डकचा शिकार. त्यानंतर यतीन पाटील काय सुंदर खेळीला मात्र त्यांना अंजाम दिला. 18 रनची खेळी त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. नंदन देखील 19 रन त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. आणि त्यानंतर नितेश आपण पाहिलं तर अगदी जबरदस्त बॅटिंग शेवटच्या 2 बॉलवरती पाहायला मिळाली. आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं 6 षटकं झाली, 60 धावा फलकावरती झाल्यात. 61 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आणि त्याचा आखोदेखा हाल ऐकवण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल या आपण ऐकूया उत्कर्ष पाटील यांचा आवाज. चला इथे दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, जिथे पहिल्या इनिंग मध्ये स्कोर कार्ड वरती धावा लागल्या गेल्या. 60 आणि 61 धावांचं एक मोठं टार्गेट. सुरुवातीचा काळ थोडासा कठीण राहिला पवनसुत नवलीसाठी. तदनंतर आपण पाहतायत योग्य वेळेमध्ये फलंदाजी चांगली झाली. नंदन यांनी देखील खूप जबरदस्त बॅटिंग केली आणि स्कोर कार्डला धावसंख्या लावल्या गेल्या त्या म्हणजेच आतापर्यंत 60. दुसऱ्या डावाचं उत्तर देण्यासाठी आता टेंभोडे संघ कुठल्या पद्धतीने तयारी करणार. पवनसुत नवली एका बाजूला विनर्स टेंभोडे. उद्याच्या दिवसात संघ जर आपण तपासून पाहिले तर
4:30 वाजता उद्या रिपोर्टिंग असेल आणि 4:45चा टॉस आणि 5 वाजता पहिला बॉल मार्गक्रमण होईल. उद्याची संध्याकाळ, आज पहिला दिवस होता त्या अनुषंगाने उद्घाटन सोहळा या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. परंतु उद्यापासून जे शेड्यूल आहे ते 4:30ला प्रत्येक संघाने रिपोर्ट करायचं आहे. पुढे ते अविरत राहील आणि तदनंतर आपण पाहतात 4:45चा टॉस होईल आणि तदनंतर मॅचला सुरुवात होईल. जाऊया मॅचकडे. सुरुवातीलाच आता दाखल झालेत ते म्हणजेच पंकज पाटील, अनिकेत राऊत आणि राहुल पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जयेश मात्रेला आता थोडं खाली ठेवलंय. धावसंख्यांचा वेग जो वाढला 61 रन. आता अनिकेत सांगतात की इथून सुरुवातच आक्रमकतेने करायची आहे. चला प्लीज वेळ घेऊ नका, मॅच चालू करा. वेळेचा जर आपण विचार केला तर आता 2:45 क्रॉस, इथून 6 षटकांचं क्रिकेट बाकी आहे. यंगचीवर दांडी या संघाला सुपर 8चं पहिलं तिकीट मिळालं. आता दुसरा संघ तुम्हाला कुठला मिळेल ज्याला अगदी 6 षटकांमध्ये आपल्याला तेही उत्तर बघायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवरती ध्रुव एक जबरदस्त गोलंदाज, मागच्या मॅच मध्ये भरीव कामगिरी. आता या मॅच मध्ये लढण्यासाठी 61 रन उभ्या केल्या आणि त्या 61 रनसाठी आता सध्या मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज. एका बाजूला राहुल प्रकाश पाटील, मागच्या मॅच मध्ये देखील 8 बॉल 16 रनची भागीदारी आणि तदनंतर बाद झाले होते रनआउटच्या स्वरूपात. आता या मॅच मध्ये तुम्हाला शेवटपर्यंत खेळणं गरजेचं आहे. जिथे आपण पाहतायत मॅचला सुरुवात. चला प्लीज वेळ घेऊ नका. ध्रुव स्ट्रायकिंग एंडलाच फलंदाज राहुल प्रकाश पाटील यांना आपण पाहतात आणि एका बाजूला अनिकेत राऊत. मॅचला इथे सुरुवात होते. पहिला बॉल ओव्हर दी स्टम्प्स न गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढला. जिथे आपण पाहतायत क्षेत्ररक्षक होते, बॉलला फील्ड करतील. डॉट बॉल न सुरुवात. पहिलाच चेंडू आपण पाहिला अतिशय सुंदर पद्धतीनं प्रणय घरत यांना आपण पाहिलं शॉर्ट पॉइंट गलीमध्ये आणि जिथे जर आपण तपासून पाहिलं तर पहिला बॉल डॉट येत आहेत. संघाचे एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून प्रणय घरत यांना आपण पाहतात. सातत्यानं अनेक वर्ष पवनसुत नवले आणि प्रणय घरत हे नाव राहिलेलं आहे. तुषार मोरे बॅटिंग मध्ये थोडे फ्लॉप शो राहिले. या वेळेला फटका खेळलाय कव्हरला. डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू करण ठाकूर आलेत, वेगानं आलेत बॉल पर्यंत. सिंगल मिळाली आणि या सिंगलनं स्कोर कार्डला आता सुरुवात देखील झाली. बॉलचा खेळ जर तपासून पाहिला तर 2 बॉलचा खेळ झालाय. प्रथमेश कुलकर्णी सांगतात की 2 बॉलचा खेळ ज्या वेळेला झाला त्यावेळेला सिंगल नाही ते स्कोर कार्डला. आता दुसऱ्या बॉलवरती सुरुवात होते. ध्रुव आपल्याला पाहायला मिळतात. इकॉनॉमिकल नवाकोरा फरीचा बॉल कसा हाताळावा, ज्याची टेक्निक ज्यांच्याकडे आहे ते गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे ध्रुव. डीजे सोनू यांना आपण पाहू शकाल. मागचे 5 दिवस आणि आजपासून इथे देखील 5 दिवस खूप सुंदर पद्धतीनं साऊंडची क्वालिटी खूप जबरदस्त पद्धतीने. आमचा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं साधन आहे डीजे सोनू. साधी सुरुवात मागच्या वर्षी केली आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक लग्न कार्यांमध्ये सोनू यांचा दबदबा राहील कायम. याही वेळेला फटका खेळलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक वेगानं बॉलच्या मागे आलेत. तिथे पुन्हा एकदा करण ठाकूर आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 3 बॉलचा खेळ झाला आणि फलकावरती 3 रन अशी सुरुवात आपल्याला बघायला मिळते. विनर स्टेंभोडे आहे एका बाजूला. पवनसुत नवली जो संघ जिंकणार त्याला सुपर 8चं तिकीट अंतिम दिवसामध्ये सन्मानानं तुम्ही दाखल होणार. कुठला संघ असेल. इंगचवर दांडीनं जबरदस्त क्रिकेट दाखवलं. आज 8 संघांना संधी मिळाली आणि त्या भाग्यवान 8 संघांमध्ये एक संघ अंतिम 8 मध्ये दांडी बघायला मिळाला आणि दुसऱ्या संघाची आता जी आपण शोध घेत आहे त्याच्यासाठी चाललेली भानगड. एका बाजूला विनर स्टेंभोडे आणि एका बाजूला पवनसुत नवली. 2 संघ पाहायला मिळतात. गोलंदाज होतील तयार. चौथा चेंडू या वेळेला अनिकेत राऊतनं जबरदस्त फटका खेळला. रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून चेंडू चाललाय सरळ सीमारेषा बाहेर. 4. अप्रतिम. का म्हणून मी आता ओपनिंग पेअरला दाखल झालोय बघा. गुड लाईनला बॉलची पिचिंग होती. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. प्रणय घरत यांच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलं बाकट गलीमध्ये आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना या 4 धाव्यांनी स्कोर कार्डला गती मिळेल, जाऊन पोहोचेल. ती म्हणजेच आतापर्यंत फलकावरती 7 रन. बॉलचा खेळ झालाय 4 बॉलमध्ये स्कोर कार्डला 7 धावा. अनिकेत राऊत शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जर उभे राहिलात
तर या मॅचला पुढे घेऊन जाण्याची किमया ते राखतात, कारण असे सामने अनेक खेळलेत त्यांनी आतापर्यंत. षटक क्रमांक 1 मध्ये 4 बॉलचा खेळ ज्यावेळेला झाला त्यावेळेला तुम्ही 3 मिनिटांचा अवधी खर्च केला. 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटं आहेत. त्या कालावधीत जर षटक पूर्ण नाही झाली शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू येणार आतमध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट स्क्वेअर लेगला, बॉलला फील्ड करतील आणि तिथे जर आपण तपासून पाहिलं तर मिळते सिंगलच्या साह्यानं 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये रन झालेत ते म्हणजेच फलकावरती 8. पवनसुत नवलिक सुरुवात जी असायला हवी ती आता योग्य मिळायला हरकत नाही. जरी बिनबाद असले एक चौकार आला परंतु 8 डावा पूरक आहेत. भलं मोठं मैदान ज्या वेळेला आपण पाहतोय ओव्हरहमचं आणि तिथे 8 डावा या फलकावरती असतील. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा तयार. यावेळेला फटका फसलाय. टोटली ब्लाइंड स्ट्रोक. चेंडू येण्याच्या आधी अंदाधुंदी फायरिंग ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीचा फटक्याची निवड झाली. फलंदाज राहुल प्रकाश पाटील इथे बाद झालेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला प्रत्यक्षात संपला त्यावेळेला 8 वरती धक्का क्रमांक 1 विनर्स टेंभोडेला. पहिल्या षटकाचा खेळ झाला. 8 धावा फलकावरती झाल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय यतीन पाटील आलेले आहेत गोलंदाजी मार्गवरती. अतिशय चांगली गोलंदाजी यतीनच्या माध्यमातून पाहायला मिळाले. गुल्ल्यांचा टप्पा या ठिकाणी आपण पाहिलं. अनिकेत राऊतला बीट केलेला आहे. इथे मात्र आपण पाहिलं असे सामने पवनसुत नवली या संघांना बऱ्याचदा आपल्या खिशामध्ये घातलेले आहेत आणि जमेची बाजू आपण पाहिलं. गेली कित्येक वर्ष आपण पाहिलेलं आहे. उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ही नवली संघाची पाहायला मिळाली आहे. इथून मात्र इथे आपण पाहिलं तर विनर्स टेंभोडे संघाला देखील धावा जमवणं गरजेचं आहे आणि सध्या अनिकेत स्ट्रायकिंग एंडवरती आहे आणि त्याला आपली विकेट सेफ ठेवून धावा जमवणं हे देखील खूप महत्वाचं आहे. या षटकातील पुढचा बॉल इथे मात्र अगदी चांगला हा चेंडू यतीन पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यंदाचा हंगाम आपण पाहिलं यतीन पाटीलच्या दृष्टिकोनातून खूप चांगला राहिलाय. ज्या प्रकारची गोलंदाजी त्यानं हाताळली, ज्या प्रकारची फलंदाजी तो हाताळतोय, एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून निश्चितपणे आपण म्हणू शकतो पवनसुत नवली संघाकडे आहे यतीन पाटील. मागील काही वर्षांमध्ये आपण बॉक्स क्रिकेटमध्ये पाहिलं यतीन पाटीलचा दबदबा आजही कायम आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच यतीन पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल घेऊन अनिकेतसाठी. अकुट टप्प्याचा बॉल इथे मात्र स्वतःला झोकून दिलं होतं या चेंडूवरती अनिकेत राऊतने. शरीराचा तोल या ठिकाणी मात्र राखता आला नाही आणि कुठल्याही प्रकारची धाव तिथे स्वीकारली गेली नाहीये. बघा वैविध्यता जी आहे ती पाहायला मिळते यतीन पाटीलच्या या गोलंदाजीमध्ये. सध्या आपण पाहतोय धाव संख्या फलकावरती झालेली आहे. 8 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे अनिकेतने या चेंडूला खेळलं. आता 2 फलंदाजांच्या माध्यमातून चर्चा काहीतरी होतीये. आता या चर्चेतनं निष्पन्न काय होईल आणि ती चर्चा करण्यास भाग पडले यतीन पाटीलने. अगदी चांगल्या टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी हे सूत्र जणू काही त्यानं अंगीकृत आणलंय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज यतीन पाटील तयार. तुषार मोरे मात्र काहीतरी आपला एक्सपिरियन्स शेअर करताना आपल्या गोलंदाजासोबत. षटकातील पुढील बॉल ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा घेऊन तयार.
इथे मात्र अगदी चांगला फटका गॅप शोधलाय, इनफिल्डच्या वरनं खेळलाय, करण ठाकूर चेस करतायत परंतु चेस होऊ शकणार नाहीये आणि इथे आपण पाहताय चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, चौकार 4 धावांकरिता. अगदी चांगलं टायमिंग या ठिकाणी मात्र पाहिलं. अनिकेत इनफिल्डच्या वरनं चेंडूला खेळलाय, लॉफ्टेड स्ट्रोक होता आणि वन बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप जाताना चेंडू दिसलाय. एक जिद्द जरूर तिथे करण ठाकूरची पाहायला मिळाली. गट्सी क्रिकेटर म्हणून या खेळाडूकडे सातत्यानं पाहायला गेलंय आणि तोच करण ठाकूर आपण पाहिलं चेंडूला चेस करताना दिसला परंतु रेस जिंकला तो चेंडू. या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 12 धावा. 4 चेंडू झालेले आहेत. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्क वरती यतीन. अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र फोर्स केले या चेंडूला. अगदी मैदानी लगत चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. करण मोरे तिथे आहेत. अगदी दी वॉल प्रमाणे फिल्डिंग करताना मिड विकेटचं क्षेत्र मात्र हे माझं क्षेत्र आहे आणि माझ्या हातातून मिसफिल्ड होणार नाही हे जरूर करून मोरेने मात्र दाखवलं. अगदी चांगला स्टॉप पाहायला मिळाला, चांगली फेकी पाहायला मिळाली. 1 रन कंप्लीट होताना धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 13. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतात. गलीचा क्षेत्ररक्षक तैनात केलाय. प्रणय खरं त्यांना आपण पॉइंटला पाहतोय. त्यानंतर थर्डमॅनला नंदन घरतला पाहताय. ध्रुपला आपण मिड ऑनला पाहतोय आणि तुषार मोरे मिड ऑफला. षटकातील पुढील बॉल बॅटची कडा लागलेली आहे. ते आपण पाहताय धाव घेण्याचा प्रयत्न परंतु मना केलं अनिकेतने. इथे आपण पाहतोय अगदी चांगली गोलंदाजी यतीन पाटीलची या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. इथे आपण पाहिलं षटकाची झालेली आहे समाप्ती. आता सामन्याचं इक्वेशन आपण पाहिलं तर येणारे चेंडू बाकी आहे 24 आणि 24 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत. विनर्स टेंबोडे या संघाला 48. 24 बॉल आणि 48 ची आवश्यकता. सद्यस्थितीला आपण पाहतोय धावा झालेल्या आहेत धाव फलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतात षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा ध्रुप आलेत. सध्या मैदानाच्या 2 षटकांचा खेळ संपला जिथे 13 रन झाले. 12 मध्ये करायच्यात 48, 24 मध्ये करायच्यात तुम्हाला 48 रन. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जी सुरुवात आहे तुम्हाला 12ची सरासरी राखणं गरजेचं आहे. या बॉल अनिकेतनं फटका केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. खूप चांगले क्षेत्ररक्षण, खूप चांगले एफर्ट्स बघायला मिळाले. करण मोरे पालघरची रन मशीन आणि एक चांगले क्षेत्ररक्षक चित्याच्या चपळाईनं बॉलकडे अगदी वेगानं पोहोचण्याचं काम असतं त्यांचं. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल फटका खेळला होता जरूर अनिकेतनं चांगला परंतु तिथे करण मोरे आहेत. करण मोरे ज्या ज्या वेळेला तुम्हाला पाहायला मिळतील सीमारेषेच्या लगत त्यावेळेला ते चांगले क्षेत्ररक्षक आहे. त्यांचं हे काम राहिलेलं आहे. धावसंख्या आकार घेईल 15 वरती जाऊन पोहोचते 2 आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ध्रुप आलेत. त्यांचं षटक आहे वैयक्तिक दुसरं, संघासाठी 3रं आणि या षटकातला पुढचा बॉल राईट हँड ओव्हर दी स्टंप्सनं अनिकेत राऊत पुन्हा एकदा फटका खेळलाय जिथे यतीन पाटीलचे सेफ हँड ज्यांनी टिपलाय कॅच आणि संपलाय खेळ अनिकेत राऊतचा गॉन. मैदानाच्या आतमध्ये जयेश मात्रे दाखल झालेत. 48 ची गरज होती 24 बॉल मध्ये जिथे 2 रन आले आता 46 हव्यात.
चेंडू आहेत तुमच्याकडे 22. षटक क्रमांक 3 जयेश मात्रेचे समर्थक संपूर्ण आगरी ग्रामस्थ मंडळ झुंजार क्रिकेट क्लब इथे दाखल झाले, कारण त्यांच्या संघाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याला आता इथून या मॅचमध्ये महत्वाच्या मॅचमध्ये खेळ करणं गरजेचं आहे. सध्या जर आपण तपासून पाहिलं तर षटक क्रमांक 3 मध्ये ध्रुप आणि बॉल मध्ये मागच्या बॉलवरती विकेट देखील मिळाला. वेळ जास्त जातोय लक्षात घ्या. गोलंदाज तयार, टायमर सेट आहे. पहिलाच बॉल, टॉप ऑफ द बॉल येऊन खेळायचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट, परंतु नाही खेळू शकले. बॉलचा वेग भन्नाट होता. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. खूप चांगला चेंडू. लाईन जी होती ती थोडीशी बाहेरची आणि तदनंतर बॉल पडल्यानंतर आतमधल्या बाजूने थोडासा हलका बदल करणारा होता. जिथे आपण पाहताय 3 बॉलचा खेळ झालाय आणि फलकावरती धावसंख्या 15 स्थिर आहेत. गोलंदाज तयार. जयेशसाठी आपण पाहतात आता कुठल्या पद्धतीनं गोलंदाजीची हाताळण होईल. पवनसुत नवलीनं प्रभावी केलं. खूप चांगलं क्रिकेट. बॅटिंगनं जी महत्वाची तुमची खेळ असते, तुम्हाला एकटा खेळाडू नाही क्रिकेटचा सामना जिंकून देऊ शकत. तुमच्या 11 जणांचा मेळ महत्वाचा आहे. पुढचा बॉल. याही वेळेला कमालीचा वेग, जबरदस्त चेंडू, अप्रतिम लाईन ऑर लेंथ. जयेशला अगदी शून्य करून सोडलं. मुख्य खेळपट्टीवरती पंचांकडे आपसुकतेने पाहतात व्हाईट बॉलसाठी. यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालेत. नयन बाबू यष्ट्यांच्या मागे अनेक वर्ष, मग ते लेदर बॉल क्रिकेट असो, अंडरम क्रिकेट असो, ओव्हरम क्रिकेट असो, क्या बात आहे. तुम्हाला तुमच्या गोलंदाजांचा चांगला आढावा लागतो. तुम्ही तुमच्या गोलंदाजांना कसं ओळखता हे तुमचं यष्टीरक्षण सांगून जातं आणि ते उत्तम यष्टीरक्षणाचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नयन किनी, अर्थात नयन घरत आपल्याला बघायला मिळतात. एक जबरदस्त क्रिकेटपटू. पुढचा बॉल. याही वेळेला फटका केलाय क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली टिपलाय कॅच तुषार मोरेनं. ध्रुपनं इथे खऱ्या अर्थानं जबरदस्त गोलंदाजी आणि विनर स्टेंभोडे या संघासाठी लागलेला धक्का जयेश मात्रेच्या स्वरूपात बाद. इथे मात्र बिग ब्लो तिथे जरूर पाहायला मिळतोय. उत्कर्ष आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं होतं ज्या प्रकारे पवनसुत नवली संघाचे एकामागोमाग एक शिलेदार तंबूच्या आसऱ्याला परतत होते आणि त्याच प्रकारचं यावेळेला जणू काही हायलाइट्स आपण पाहतोय असंच पाहायला मिळालं. ज्या प्रकारची गोलंदाजी पवनसुत नवली या संघाची होते अप्रतिम, कारण की बॉलिंग वरती मॅच जिंकणं हे बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे पवनसुत नवली या संघाच्या माध्यमातून. परंतु विनर्सला विसरून चालणार नाहीये, कारण की द वॉल म्हणून आपण पाहिलं मागील मॅच मध्ये शेवटच्या बॉलला ठोकलेला तो षटकार आणि पंकज पाटील आता 90 दाखल झालाय क्रीज वरती. आता जबाबदारीनं घ्यावं लागेल पंकज पाटीलला. ध्रुव पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल घेऊन तयार. अगदी शेवटचा बॉल असेल. पंकज पाटील मागच्या मॅच मध्ये जो खेळ केला तो खेळ तुम्हाला याही मॅच मध्ये आता करावा लागेल. सुरुवातीचे फलंदाज तुमचे महत्वाचे नाही काम करू शकले, जे मुख्य खेळपट्टीवरती नाही जास्त वेळ देऊ शकले. आता पंकज पाटीलला जबाबदारीने या खेळाला स्वीकारावं लागेल. षटक क्रमांक 3चा खेळ चालू असताना शेवटचा बॉल बाकी आहे. तुम्ही 16 मिनिटांचा अवधी खर्च केलाय पवनसुत. इथे देखील आपण पाहतायत गोलंदाजी खूप सुंदर पद्धतीने आपल्याला बघायला मिळते. जिथे पंच आम्हाला दर्शवतात काय घडलंय काय नाही घडलंय या गोष्टी तिथे क्लिअर होतील आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत नो चेंडू आहे. ओव्हर स्टेपिंग, पायाकडे लक्ष देणं गरजेचं असतं. प्रणय घरत तेच सांगतात की भाई शेवटचा बॉल आहे, तो तुम्हाला चांगला हाताळायचा. एक्स्ट्रा एफर्ट्स कशाला हवेत. सध्या सगळं काही सुरळीत तुमच्या बाजूने चाललंय, त्यावेळेला तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट ज्या वेळेला लावता त्यावेळेला व्यत्यय येतं आणि सध्या ते बघायला देखील मिळालं. पुढचा बॉल फ्रीडचा आणि स्ट्रायकिंग एंडला पंकज पाटील. गोलंदाजी ट्रॅक वरती ध्रुव अगदी शेवटचा बॉल घेऊन तयार. रनवे वरती थोडस चुकीचं आलं आणि त्यावेळेला थांबले ते. शेवटचा बॉल या षटकातला. धावसंख्या फलकावरती 16. यावेळेला पंकज पाटीलला फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि त्या बॉलला फील्ड करतील. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 17 मिनिटांचा अवधी देखील खर्च झाला आणि फलकावरती 17 वरती 3 धक्के अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजेच विनर्स टेंभोडे या संघाची.
धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे विनर्स टेंबोडे या संघाची. धावफलकावरती 17 धावा. बघा वेळेला महत्व द्या मित्रांनो, कारण की जर 25 मिनिटं उलटून गेली तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर आतमध्ये घेऊन खेळावं लागेल. पाहूया षटकातील पहिला बॉल हाताळण्याकरता सज्ज होतोय पुन्हा एकदा यतीन पाटील. अगदी चांगल्या प्रकारे स्लाइस केले या चेंडूला. गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, फिल्डर तिथे आहेत अमेय. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. बघा ज्या प्रकारची गोलंदाजी होते त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. त्या मागचं कारण जर आपण पाहिलं, विकेट किपरच्या मागे प्रणय घरत सर्व सूत्र हाताळताना दिसतात. एक दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि तो एक्सपिरियन्स यावेळेला मात्र जरूर पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची फिल्डिंग सजवली जाते आणि त्याच प्रकारची गोलंदाजी देखील पवनसूत कडनं होते. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार यतीन पाटील. इथे मात्र अगदी सरळ बॅटने कॉपी बुक स्टाईलने खेळलंय. व्हॉट अ शॉट, लॉंग ऑफ, सीमारेषा पार येतोय. वन बाउन्स, चौकार 4. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळाला. मस्ट निडेड बाउंड्री विनर्स टेंबोडे या संघाकरिता जरूर पाहायला मिळाले कौस्तुभच्या बॅटमधनं. आणि या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहू शकाल तर धावसंख्येला आता वेग प्राप्त होताना पाहायला मिळतोय. फुलरलेनचा मारा केला यतीनने आणि त्याला प्रत्युत्तर दिलं आपल्या अंदाजामध्ये कौस्तुभने. सुंदर फटका. या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 22 धावा. थोडीशी घाई करा कारण की वेळ जी आहे ती पुढे दौडत चालली आहे. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. इथे मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र आपण पाहतोय अतिशय चांगला झेल कॅरी केला. पाहूया काय घडलंय तिथे. यावेळेला मात्र तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेतली गेली आहे. योग्य झेल टिपला गेलाय की काय घडलंय बघूया. यस इट इज OUT आउट. काय सुंदर झेल या ठिकाणी मात्र टिपला गेलाय. इथे लागलेला आहे अजून एक धक्का. विनर्स टेंबोडे या संघाला कौस्तुभ पाटील गॉन बॅक टू दी पवेलियन. इथून आता मात्र पंकजच्या जोडीला एक भागीदारी जमवणारा फलंदाज खूप गरजेचा आहे. इथे आपण पाहिलं तर ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल पुन्हा एकदा काय झेल टिपलाय. अगदी सर्वस्व पणाला लावताना दिसत आहेत पवनसूत नवली संघाचे सर्व खेळाडू. कारण की त्यांना माहिती आहे जिंकला तर सुपर 8 मध्ये दाखल होण्याची संधी निर्माण होईल. त्याचबरोबर विनर्स संघ देखील त्याच प्रयत्नामध्ये आहे की आपल्याला देखील लढायचं आहे, झुंजायचं आहे आणि सुपर 8चं तिकीट प्राप्त करायचं आहे. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं अचिवर्स दांडी हा संघ सुपर 8 मध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. विनर्स टेंबोडे की पवनसूत नवली, या प्रश्नाचं उत्तर अजूनही अनुत्तरित आहे. 3 चेंडू झालेले आहेत आणि अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी यतीनने हाताळली आहे. नवीन फलंदाज आपण पाहताय, नव्यानं दाखल झालाय भावेश पाटील.
यावेळेला मात्र आपण पाहत आहेत पुन्हा एकदा चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर अचंबित करणारा हा चेंडू तिथे पाहायला मिळतोय. विकेट कीपर नयन घरतने मात्र अगदी चांगल्या प्रकारे या चेंडूला अडवलं गेलंय. चार चेंडू झालेले आहेत. षटकातील पाचवा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. पंकज प्लीज नो मोर आर्ग्युमेंट्स विथ द अंपायर. पंचांचा निर्णय जो आहे तो अंतिम असणार आहे. पंचांचा डिसिजन हा अंतिम असेल. प्लीज नो मोर आर्ग्युमेंट्स. इथे मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न पूर्णतः अपयशी. भावेश पाटील जाणून आहेत की इथून जर एखाद मोठा फटका आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅकिंग करण्याची संधी ही जरूर निर्माण होईल. सद्यस्थितीला आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 22 धावा. ओहो, पुन्हा एकदा चांगला बॉल. शरीराचा वेध घेताना हा चेंडू पाहायला मिळाला. काय सुंदर षटक यतीनचं या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी यतीनची पाहायला मिळाली. इथे आपण पाहिलं तर षटकाची झालेली आहे समाप्ती. चार षटकांचा खेळ झालेला आहे. चार षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 22. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतात 12 चेंडू आणि 39चा मॅच. हे षटक हाताळण्याकरिता तुमच्याकडे 3 मिनिटांचा अवधी आहे पवनसूत नवली, लक्षात घ्या. अदरवाईज ते 3 मिनिटांमध्ये नाही कव्हर झालं तर तुम्हाला एक खेळाडू शेवटच्या षटकामध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. मयंक पाटील डाव्या हाताचे एक जबरदस्त गोलंदाज. पंकज समोर पहिला बॉल, तो बॉल वाईड आहे. पंचांनी दर्शवलं की वाईट बॉल नाही, ते स्कोर कार्डला गती मिळेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 23. आता 12 मध्ये करायच्या 38. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 38 धाव्यांची गरज आहे. एका बाजूला आपण पाहतात पवनसूत नवली आणि विपक्षात विनर्स टेंभोडे. सुरुवातीचा काळ डगमगतेचा राहिला आणि तिथून मात्र आता उठण्याची संधी पुन्हा एकदा टेंभोडेला देत नाहीयेत पवनसूत. रिव्हर्स स्विच पंकज पाटीलच्या बॅट मधनं फ्लॅट अँड फ्युरियस नाव आहे पंकज पाटील. 6. चांगला फटका केला पंकजने. शेवटला मी मैदानाच्या आतमध्ये दाखवून संघाला पुढे नेण्याचं काम सातत्याने करत राहिला, इथेही करतोय. जबरदस्त क्रिकेट. शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिला आणि तदनंतर फ्लॅट षटकार बघायला मला. मयंक पाटीलच्या 11 मध्ये करायच्यात 32. शेवटच्या षटकात लढण्यासाठी जर या षटकामध्ये अजून 2 मोठे फटके जर जोडले गेले तर शेवटच्या षटकामध्ये 15-17चा मॅच एक पंकज पाटील असताना मजा येईल त्याही मॅच मध्ये. जर आणि तर इथून नाही चालणार. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 11-11 मध्ये करायच्यात 32. या मॅचला जिंकण्याकरिता पंकज पाटील तयार. याही वेळेला पंकजच्या बॅट मधनं पुन्हा आलाय षटकार. 6 धावा. पंकज पाटील इज ऑन फायर. षटकार. इथे जर आपण पाहिलं तर 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये करायचे तुम्हाला 26 रन. पंकज पाटील सांगतात की लेट परंतु थेट. प्रोग्राम करणार मजबूत. ज्या पद्धतीने आपण पाहतायत जबरदस्त कामगिरी. पहिल्या बॉलवरती रिव्हर्स स्विच, यावेळेला ऑन साइडला सलामी देणारा, गगनाला गवस निघालणारा आसमानी टोला. सुंदर फटका. आमदार चषकामध्ये अंतिम मॅच मध्ये पंकज पाटील यांनी आता मोर्चा सांभाळलाय. 10 बॉल आणि 26. टाइम्स ओव्हर म्हणजे शेवटच्या षटकामध्ये पवनसूत नवलीला एक खेळाडू मध्ये घ्यावा लागेल. आता सध्या
करण मोरेंनी मेसेज दिले, एका बाजूला तुषार मोरे आले. करण मोरे एक वेगळा अनुभव राहिला टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती ISPL सारख्या स्पर्धेमध्ये. ज्या पालघरच्या खेळाडूंना आपलं नाव कमावलं ते करण मोरे माझी मुंबई संघाकडनं जबरदस्त कामगिरी, आणि तेही तिथे पोहोचले. त्यांनी दर्शवलं की भाई येणाऱ्या काळात तुला अशी गोलंदाजी करायची आहे. पंकज समोर 10 चेंडू 10 मध्ये करायच्यात 26. पुढचा बॉल या वेळेला पंकजने खेळलाय फटका. तुषार मोरे बॉलच्या खाली पोहोचतायत, परंतु नोमान्स लँड मध्ये तो बॉल राहिलाय. सिंगल झाली, दुसरीचा प्रयत्न 2 देखील झाल्या. आता या मॅच मध्ये आलंय मजा. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 24. कधीपासून टेंबोडे संघाचा डगआउट शांत झाला होता, त्या डगआउट मध्ये आता पुन्हा एकदा टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात आणि 9 चेंडू 24चा मॅच एक चांगल्या पद्धतीने बघायला मिळतोय. आता सध्या 9 बॉल 24 आहेत. येणारे 3 बॉल खूप काही मॅटर करतील. 9 चेंडू आणि 24. येणाऱ्या 3 बॉल मध्ये जर 2 फटके आणखीन चांगले बघायला मिळाले तर शेवटच्या षटकामध्ये 15, 18, 17 वाला मॅच दोन्ही बाजूनं पाहायला मिळेल. ऑन साईडला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. ध्रुव बॉल पर्यंत पोहोचतील वेगाने. आता किपिंग एंडला थ्रो होणं गरजेचं होतं, परंतु बॉलिंग एंडला आला भावेश पाटील आवडी. यांना रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागतं. आता 8 मध्ये करायचे 23. फलंदाज नवीन दाखल होतील, त्वरित या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उज्ज्वल हे दाखल होताना बघायला मिळतात. पंकज पाटील ज्यांच्या बॅटमधनं जे मोठे फटके आले त्यांना स्ट्रायकिंग एंडला राहणं गरजेचं आहे. पंकज पाटीलच्या जर त्यांना वगळलं तर कुठलाही फलंदाज महत्वाची कामगिरी नाही करू शकला. त्या अनुषंगाने आता पंकजने या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती आलेत स्वतः. 8 मध्ये करायच्या 23 रन. उद्याचा पहिला मॅच 5 वाजता चालू होईल. 4:30 ला रिपोर्ट करा. 4:45चा टॉस राहील. उद्या पालघर विभागातले संघ आहेत, जो आपण पालघर हा आर्यनच्या विभागामध्ये जे सगळे संघ इथे खेळतात, उद्या त्यांच्या ज्या मॅचेस आहेत तर तुम्हाला योग्य वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. उद्याच्या दिवसामध्ये नो लेट. जर लेट झाला तर मग षटकांमध्ये कपात होईल. या सर्व गोष्टी आयोजकांच्या सूचनेप्रमाणे चालू आहेत. त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती करतोय, उद्या 4:30 ची रिपोर्ट, 4:45चा टॉस आणि 5 ला पहिला बॉल मार्गक्रमण होईल. पाटील नेटवर्कची टीम अगदी योग्य वेळेत पोहोचेल. आमचे कॉमेंट्री पॅनल देखील पोहोचले जातील आणि तदनंतर 5 वाजता तो पहिला बॉल पडेल. 8 बॉल मध्ये करायचे 23 रन. पंकज पाटील स्ट्रायकिंग एंडला भावेशला का सॅक्रिफाईस करायला लावलं तर पंकजनं ज्या खेळाला आतापर्यंत जिवंत ठेवलंय त्या अनुषंगानं 8 बॉल मध्ये करायचे 23. मयंक पाटील डाव्या हाताचे एक जबरदस्त गोलंदाज. त्यांच्या विपक्षात आपण पाहतायत थोडासा लो फुटटोचचा बॉल. सिंगल झाली, दुसरीचा प्रयत्न इथे देखील राहील का? बघता बघता किपिंग एंडला थ्रो येईल, तत्पूर्वी रन मिळतील 2. आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर फ्लाय होताना आता 7 मध्ये करायच्यात 21. 7 बॉल 21 टाइम्स ओव्हर. शेवटच्या षटकामध्ये पवनसुत नवली तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यायचा, लक्षात घ्या. 7 चेंडू आहेत आणि 7 चेंडू मध्ये करायच्यात 21 रन. या मॅचला जिंकण्याकरिता दोन्ही संघ शेवटपर्यंत झुंज देतील, लढतील, नो डाऊट. याही वेळेला प्रणय घरत त्यांच्याकडनं देखील झाली चुकी, कारण जो डॉट बॉल असता तिथे चुकी झाली. आता पुन्हा 6 बॉल 20 ला पंकज स्ट्राईकला येतील. म्हणजेच आता येणाऱ्या काळात गणित बदलू शकतात, फिरू शकतात. टायमर संपलेला आहे. पंच लक्षात घ्या, पवनसुत नवलीला तुम्ही पुकार करा की एक खेळाडू तुमचा मध्ये राहील. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये मंथन सर 20 ची गरज. 6 बॉल बाकी आहेत आणि 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. शेवटचं षटक कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यांवरती जबाबदारी दिली जाईल, कारण की मॅन इन फॉर्म आपण पाहिलं पंकज पाटील अजूनही स्ट्रायकिंग एंड वरती आहे आणि सूत्र आता मात्र पूर्णतः त्यांना आपल्या हातामध्ये घेतले तसं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. शेवटची मॅच आमदार चषक 2025 मधील पहिल्या दिवसातली कुठला संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल त्याकडे सर्वांचं लक्ष अधोरेखित जरूर झालंय. शेवटचं षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती अमेय. 6 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. पंकज पाटील आहे स्ट्रायकिंग एंड वरती. अतिशय सुंदर अशी डे अँड नाईट फॉर्मॅटची ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहे. उद्याच्या दिवसात आपण लोकल गटाला प्राधान्य दिलेलं आहे. ते देखील 8 संघ उद्याच्या दिवसात पाहायला मिळणार आहेत. आजच्या दिवसात आपण पाहिलं पालघर डहाणू तालुक्यातील
मातब्बर 8 संघांना खेळताना त्यातील पहिला संघ आजच्या दिवसात आपल्याला पुढे येताना पाहायला मिळाला यंग अचिव्हर्स दांडी. आता पवनसुत नवली आणि विनस टेंबोडे या दोन संघांमधनं कुठला संघ पुढे येईल ते पाहणं गरजेचं आहे. शेवटचं षटक अमेय घेऊन आलाय. 6 बॉल आणि जिंकण्याकरिता 20 धावांची आवश्यकता आहे. सर्वांचं लक्ष आता मात्र या मॅच वरती लागून राहिलेलं आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. पाहूया षटकातील पहिला बॉल हाताळण्याकरता गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती अमेय. 6 बॉल 20 रन. पंकज पाटील स्ट्रायकिंग एंड वरती आहे. इथे मात्र अगदी चांगला बॉल. खाली राहिलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्याच बॉलवर. आता चेंडू 5 आहेत. 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत. विनर्स टेंबोडे संघाला जिंकण्याकरिता 20 धावा. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलाय. करण मोरे तिथे आहेत आणि या वेळेला मात्र आपण पाहताय अगदी चांगला असा झेल टिपलाय. मोठा मोहरा गळाला लागलाय. पंकज पाटील गॉन बॅक टू दी पवेलियन. पंकज पाटीलने मात्र आशा पल्लवित केल्या होत्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा जरूर होता, परंतु टायमिंग योग्य पद्धतीने झालं. परंतु ते टायमिंग झालं करण मोरेच्या हातामध्ये. अगदी चांगला झेल या ठिकाणी टिपलाय. अजूनही सामना बराच बाकी आहे, कारण की चेंडू बाकी आहे 4 आणि 4 बॉल मध्ये बनवायचे आहेत. अजूनही विनर्स टेंबोडे या संघाला 20 धावा. नवीन फलंदाज आता कोण येईल मैदानामध्ये ते आता पाहणं तितकंच गरजेचं आहे. वार पलटवार या मॅच मध्ये पाहायला मिळाले, परंतु शेवटच्या बॉल पर्यंत काय होईल ते आपण अजूनपर्यंत भाकीत करू शकत नाही आहोत. चला वॉर्म अप करत न्यू बॅटर प्लीज. दुर्वेश नव्यानं दाखल झालेला आहे. 4 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. पंकज पाटील काय साजेशी खेळी पंकजने केली आहे. अफलातून बॅटिंग. तो रिव्हर्स स्वीपचा फटका, त्यानंतर आलेला तो षटकार आणि तिथून मात्र पुन्हा एकदा पलटवार त्यानं केला होता. परंतु या वेळेला देखील प्रामाणिक प्रयत्न पंकजचा पाहायला मिळाला, परंतु करणनं मात्र अतिशय सुंदर नेत्रदीपक झेल टिपलाय. अमेय पुन्हा एकदा षटकातील तिसरा बॉल घेऊन नवीन आलेल्या बॅटर दुर्वेश साठी. इथे मात्र यावेळेला मात्र आपण पाहतायत अगदी चांगला बॉल आणि यावेळेला मात्र फाईटचे संकेत पंचांकडे आलेत आणि स्टंपिंग तिथे प्रणयने केली आहे. विकेटचं पतन गॉन. इथे आपण पाहिलं अजून एक धक्का लागला गेलाय. येणारे चेंडू आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहे 4 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 19 कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. 3 षटकार लागोपाठ फलंदाजाला मारावे लागतील, त्यानंतर 1 धाव पडून काढावे लागेल, तेव्हा कंपल्सरी चेस या नियमाप्रमाणे विनर्स टेंबोडे संघ विजयी होऊ शकतो. नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल झालेला आहे. निमिष आलेला आहे नव्यानं मैदानात. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर तिथे होता. फिल्डर या ठिकाणी अगदी चांगलं कार्य करताना करण ठाकूर. विकेटचं पतन गॉन. काय गोलंदाजी केली अमेयने अफलातून. फटका तर खूप छान होता, परंतु झेल देखील अगदी चांगल्या प्रकारे कॅरी केलाय. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 3 आणि 3 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 19. काय ट्विस्ट निर्माण झाला या मॅच मध्ये. पंकज होता असं वाटत होतं की पंकज पूर्णतः या मॅचला संपवून जाईल, परंतु त्याची विकेट गेली आणि त्याच्यानंतर पूर्णतः हे चित्र पलटताना दिसलंय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल. काय सुंदर गोलंदाजी अमेयने या षटकामध्ये केली. फक्त 1च धाव मोजली, 3 विकेट त्यानं प्राप्त केले.
पुन्हा एकदा डॉट बॉल त्या ठिकाणी म्हणता येणार नाही. विकेट किपर प्रणय घरत या ठिकाणी माठावर बीट झाले आणि 22च्या माध्यमातून एक धाव आणि जवळजवळ आपण म्हणू शकतो विजयावरती शिक्का मोर्तब करताना पवनसुत नवली हा संघ जरूर दिसेल. 5 बॉल खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा डॉट. ओव्हर स्टेपिंग तिथे पाहायला मिळाली. फ्री हिटचे संकेत. फुलटॉस बॉल इनफिल्डच्या वरनं खेळलाय. नंदन घरत तिथे जात आहे, चेंडूला उचलत आहेत. तत्पूर्वी एक रन इथे कंप्लीट जरूर होते. आता फक्त औपचारिकता या बॉल नंतर शिल्लक राहील आणि जवळ एक बॉल आहे अजूनही. येस, ओव्हर कंप्लीट. इथे आपण पाहिलं तर पवनसुत नवली संघ सुपर 8 मध्ये दाखल होणारा आजच्या दिवसातील दुसरा संघ हा पाहायला मिळतोय. सेकंड करूनच दोन्ही संघांनी मैदान सोडायचंय. स्पर्धेचा हा नियम आहे. अगदी चांगलं क्रिकेट दोन्ही संघांनी खेळलं आणि मैत्रीपूर्ण संबंध या ठिकाणी मात्र आपण पाहताय. दोन्ही संघ एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे या सामन्याचा यतीन पाटील. क्या अतिशय चांगला खेळ यतीन पाटीलने केला. अष्टपैलू कामगिरी त्याने केली. गोलंदाजी मध्ये देखील अगदी कमाल पाहायला मिळाली. बॅटिंग करताना देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्याने केलं आणि या मॅचचा आपण पाहताय मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे यतीन पाटील. सुपर 8 मध्ये दुसरा संघ पवनसुत नवली आपण पाहताय. अंतिम दिवसामध्ये येताना एकाच गणवेशामध्ये येणं हे बंधनकारक आहे आणि 2 ऑल इंडिया आयकॉन मात्र शेवटच्या दिवसामध्ये असतील. विनस टेंबोळे संघ आपण देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहात आजच्या दिवसामध्ये आणि तुमच्या पुढील क्रिकेटमय प्रवासाकरिता संपूर्ण आयोजकांकडून खूप साऱ्या शुभेच्छा.